नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला इथे मेथी पराठा दाखवणार आहे. मेथी तर जास्त काही त्याच्यामध्ये मेथी ॲड केली नव्हती. त्याआधी सांगते तुम्हाला मी. तर इथे गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि ओवा घेतला होता. हातावर चुरून टाकायचा आहे ओवा, कारण त्याची जरा टेस्ट वेगळीच असते आणि छानच लागतो. तर मी पिठामध्ये घेतला होता, ओवा घेतला होता, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, सगळे मसाले ॲड केले होते आणि मिरची आणि आलं लसूणची पेस्ट अशी मी त्याच्यामध्ये ॲड केली होती. तुम्ही तसं करू शकता. तर इथे रोज काही मुलं खायला मागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं वेगळं काहीतरी करावं. तर चहाबरोबर किंवा सॉसबरोबर आवर्जून खाऊ शकता. अशी लाटली. त्याच्यानंतर मी तेलामध्येच लाटली. पीठ काय लावलंच नव्हतं, कारण त्याला मी तेलामध्येच लाटून घेतले होते. जास्त पातळ पण करायचे नाही किंवा जास्त जाडसरही करायचे नाही. तुम्हाला जर कधी कंटाळा आला असेल चपाती भाकरी खाऊन, तर अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता. तर मी फणसाच्या भाजीबरोबरच खाल्ले होते. फणसाची भाजी तर छान लागतात मेथी पराठे. कधीतरी कंटाळा आला असेल तर असे नक्कीच खाऊन बघा. अशा प्रकारे झाले होते, छान असतात. सॉसबरोबर पण मस्त लागतात. मुलं आवर्जून आवडीने खातील. टिफिनमध्ये सुद्धा दिलात तरीही चालेल. अशा प्रकारे मेथी झाली होते. मेथी काही जास्त टाकली नव्हती, बारीक करूनच टाकली होती. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. जास्त काही केले नव्हते मी. मुलांना आवडतात असंच नाही, तर वेगवेगळं केलं तर मुलं आवर्जून खातात. बघू शकता इथे छान झाले होते. जास्त पण केले नव्हते मी, थोडेसेच केले होते, पण छान झाले होते. गरमागरम करून बघा, नक्कीच खाऊन बघा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईबर करा. मी फणसाच्या भाजीबरोबर खाल्ले होते आणि त्याच्याबरोबर मिरचीचा ठेचा घेतला होता. एकदम मऊ मऊ लुसलुशीत झाले होते, छानच झाले होते. नक्कीच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट, सबस्क्राईब